जय श्रीराज की नमस्कार. मी समर्थ लोंढे. आद्य उपक्रम कार्यान्वय समिती या संपूर्ण ग्रुपची ओळख मी आज करून देणार आहे, कारण की हा 3 दिवसाचा जो काही शिबिर आहे, ध्यानयोग साधना शिबिर, हा अत्यंत सुंदर पद्धतीने पागोरी पिंपळगाव पाथर्डी बरोबर या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे. आज सांगता आहे या संपूर्ण सोहळ्याची. आणि माझ्यासोबत संपूर्ण टीम आहे या आद्य उपक्रम कार्यान्वय समितीची, ज्यांनी हा उपक्रम, हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी पद्धतीने पार पाडलेला आहे. आपण बोलूयात आयोजकांशी की त्यांचा अनुभव कसा होता आणि काय काय त्यांना अडचणी आल्या, काय काय त्यांना अनुभव आले या सर्व कार्यक्रमामध्ये. नमस्कार नलगे सर. नमस्ते. तुम्हाला काय काय अनुभव आले, काय काय अडचणी आल्या आणि कार्यक्रम कशा पद्धतीने यशस्वी झाले, तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच आमचे जे दादाजी आहेत यांनी हा उपक्रम घेण्यासाठी आम्हाला सांगितले की ध्यानधारणा शिबिर तुम्ही घ्या. मग सुरुवातीला आम्ही घ्यायचं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी स्पॉट असा पहा की ज्या ठिकाणी एकदम निरव शांतता असेल, की जेणेकरून त्या ठिकाणी फक्त पक्ष्यांचाच आवाज आपल्याला ऐकायला येईल, इतर कुठली आवाज त्या ठिकाणी नको. म्हणून सुरुवातीला आम्ही सर्व कमिटी जे आहे, कमिटीतील सर्व लोक जे आहेत हे बऱ्याच ठिकाणी फिरून आले आणि शेवटी पागोरी पिंपळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी श्री सौ सुमनताई ढाकणे यांच्या प्रतिष्ठानमध्ये हा घेण्याचं ठरलं. हे ठरल्यानंतर संबंधित लोकांना आम्ही भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला या ठिकाणी फ्री ऑफ चार्ज त्यांचं जे आहे प्रतिष्ठान आहे ते दिलं गेलं आणि तिथून पुढे आमच्या तयारीला आम्ही लागलो. परंतु प्रतिष्ठान बऱ्याच दिवसापासून तसंच पडलेलं असल्या कारणाने ते प्रतिष्ठान साफसफाई करणं, तिथली लायटिंगची व्यवस्था करणं, तिथल्या बाथरूमची व्यवस्था करणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या वगैरे काय असतील याची सगळी तोडफोड झालेली होती. सर्व व्यवस्थित पार करण्यासाठी कमीत कमी आमचा 1 महिना गेला. तिथली सफाई करण्यासाठी 15 दिवस गेले. यातूनही आम्ही पार होऊन मग पुढचा कार्यक्रम कसा होईल ही आम्हाला शंका होती. परंतु आम्हाला आमच्या परिवारातील श्री दादाजी परिवारामधील जे साधक आहेत त्या साधकांनी इतका उत्तुंग प्रतिसाद दिला की आल्यानंतर आम्ही ती 500 लोक या ठिकाणी जमल्यानंतर साधण्यासाठी आम्ही भारावून गेलो. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी जे 500 आले होते ते 500च्या 500 लोकांनी ध्यान साधना केली. आणि खऱ्या अर्थानं त्या प्रत्येकाला त्या ध्यान साधनेमधून आत्मसाक्षात्कार या ठिकाणी घडलेला आहे. आणि त्याच वेळी त्यांना समजून आलं की खऱ्या अर्थानं धार्मिकता काय असते किंवा साधनेचे फायदे काय. आणि याचा फायदा एकंदरीत असा झाला की जे लोक आहेत या ठिकाणी आलेले, ज्या लोकांना साधनेला बसायला जमत नव्हते किंवा साधना जास्त वेळ करू शकत नव्हते, अशा लोकांना जास्त वेळ साधना करण्याची या ठिकाणी सवय लागलेली आहे. आणि निश्चितच हा झालेला जो प्रोग्राम आहे, या प्रोग्राममधून, या ध्यान साधना शिबिरामधून यापुढे ध्यान साधनेला बसण्याचा वेळ त्यांचा निश्चितच वाढणार आहे. आणि त्यातून परमेश्वर परमात्मा भगवंत भेटून त्यांचं 100% आत्मकल्याण होणार आहे, याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. अगदीच तुम्ही केलेल्या कार्याचा पुरावा हा आपल्याला सर्वांना दिसतोच आहे. आणि पाहताय, आपण सर्व पाहू शकता की एवढ्या जास्त प्रमाणात जे भाविक आहेत, जे मेंबर्स आहेत या शिबिरामध्ये समाविष्ट झालेले, त्यांनी खूप मेहनतीने हे सर्व कार्यक्रम पूर्ण केलेला आहे, आपण पाहू शकतो. आणि त्याचबरोबर खरं तर ही संपूर्ण जी टीम आहे आद्य उपक्रम कार्यान्वय समितीची, यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण की यांनी जवळजवळ मला वाटतं की 1.5-2 महिन्यापासून यासाठी खूप कष्ट केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत. आणि अगदीच प्रत्येकाने, लहान मुलांनी सुद्धा यामध्ये सेवा दिलेली आहे. आणि यामध्ये बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागलं, भरपूर अडचणीसुद्धा आल्या, पण त्यांनासुद्धा मात ह्या आद्य उपक्रम कार्यान्वय समितीने केलेली आहे. आपण कुलकर्णी काय आहे तिकडे, काय अनुभव होता तुमचा एकंदरीत या संपूर्ण शिबिराबद्दल थोडक्यात माहिती द्या. खूप छान अनुभव येत आहेत. कारण शहरी जीवनामध्ये जो ताणतणाव आहे, प्रदूषण आहे, याच्यापासून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये या दादाजी परिवाराने बाकीच्या समाजाला पण घेऊन आम्ही इथं आणण्यात यशस्वी झालो. आणि गेली 3 दिवस झालं हे शिबिर यशस्वीरित्या पार पडते. लोक ध्यानामध्ये तल्लीन होत आहेत, निसर्गाचाही आनंद लुटत आहेत. याच्यामुळं आम्ही यशस्वी झालो असंच म्हणूया. कारण लोकांना अनुभव पण आलेले आहेत भरपूर या शिबिराचे. आणि याच्याही पुढे आमचे प्रयत्न असे राहतील की उत्तम शिबिर आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. जय श्री स्वामी शिव. साधारण अजून यापुढे कुठला उपक्रम तुम्ही राबवणार आहे किंवा कुठे राबवणार, याच्याबद्दल काय माहिती आहे आपल्याकडे? याच्यानंतर संबंध महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या संदर्भातले शिबिरे हे आद्य उपक्रम समितीच्या माध्यमातून होणार आहेत. आणि त्या संदर्भात सर्व आमचे जे साधक गुरुबंधू भगिनी आहेत त्यांच्या सहकार्यातूनच हा उपक्रम या ठिकाणी सादर होत आहे.
आद्य परमसद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा संपूर्ण कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यांचं नक्कीच खूप महत्त्वाचं योगदान वाटा यामध्ये आहे. कारण की त्यांच्याच संपूर्ण एकंदरीत प्रक्रियेवर त्यांच्या संपूर्ण एकंदरीत पद्धतीवर हा उपक्रम जो आहे, जी ध्यानधारणाची प्रोसेस आहे, ती शिबिर जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. याबद्दल कोण सांगतं? खऱ्या अर्थानं हे शिबिर जे आहे ते आमचे गुरुवरे जे आहेत, आम्ही त्यांना स्वामी शिवानंद दादाजी असं म्हणतो. खऱ्या अर्थानं यांच्या कल्पनेतून साकार झालेली ही एक योजना आहे, ध्यान साधना. आणि निश्चितच की धार्मिकतेवर आधारित ज्या गोष्टी असतील त्या ध्यान साधनेशिवाय साध्य होत नाहीत. खरोखर परमेश्वर परमात्मा भगवंताला जर भेटायचं असेल तर खऱ्या अर्थानं ध्यान साधना लावूनच त्याला भेटता येतं. हे परिपूर्ण त्यांनी आम्हाला सांगितलं आणि खरोखर त्यांच्या दिलेल्या या ध्यान साधनेवरतीच आमचा पूर्ण परिवार आज त्या ठिकाणी धार्मिकतेवरती आधारित आहे. आणि म्हणूनच त्यांनी दिलेली ही जी कल्पना आहे, या कल्पनेवरती आधारित ध्यानधारणा शिबिर घेण्याचं आम्ही एकंदरीत ठरवलं. आणि खऱ्या अर्थानं दादाजींच्या आशीर्वादानं आणि स्वामी शिवानंद दादाजींच्या सहकार्यानं हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम प्रकारे या ठिकाणी झालेलं आहे. निश्चितच या ठिकाणी आलेल्या लोकांना माहिती झालं की आपण परमेश्वर परमात्मा भगवंताची कितीही सेवा केली, पण त्याला जर जोड ध्यानधारणीची नसेल तर निश्चित धार्मिकतेवरती आधारित असणाऱ्या गोष्टींमध्ये आपण आपला जे आहे, आपण काय म्हणतो, स्टेज जी आहे आपली, ती वरती आपण पोहोचू शकत नाही. परमेश्वर परमात्मा भगवंतापर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणून निश्चितच स्वामी शिवानंद दादाजींनी आम्हाला धार्मिकतेवर आधारित ध्यान साधना जी दिली आहे, निश्चितच सर्वश्रेष्ठ जर काय असेल धार्मिकतेमध्ये तर ध्यान साधना हीच आहे. आणि हीच ध्यान साधना जर आपण केली तर आपण निश्चितच परमेश्वर परमात्मा भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. हा विचार, हा आचार स्वामी शिवानंद दादांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यावर आधारितच आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. आणि यापुढे निश्चित हे उपक्रम आम्ही राबवणारच, यात तीळ मात्रही शंका नाही. साधारण काय काय अनुभव आलेत साधकांना या संपूर्ण शिबिरामध्ये 3 दिवसीय? या शिबिरामध्ये आमच्या स्वामींच्या माध्यमातून, म्हणजे आद्य स्वामी शिवानंद दादाजींच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेतले गेले 3 दिवस. या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये लोकांनी आत्मकल्याण आणि भगवंताला भेटणं हे कशा पद्धतीने केलं जातं तर या ध्यानाच्या माध्यमातून आमच्या स्वामींनी जे सांगितलं त्या माध्यमातून अनुभवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बऱ्याच लोकांना हे अनुभवले, आत्मसाक्षात्कार झाले, दिव्य तेजस्वी उजेड दिसला. त्यानंतर काहींना भगवंत भेटले, काहींना त्यांचे पूर्वज भेटले. आणि या माध्यमातून स्वामींनी त्यांना जो अनुभव दिला त्यामुळे ते लोक खूप आनंदित होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना आम्ही प्रत्यक्षात पाहत होतो. आद्य उपक्रम कार्यान्वयन समिती ही संकल्पना मुळात कशी जन्माला आली आणि कशा पद्धतीने त्याचं कार्य पुढेही सुरू राहणार आहे याबद्दल सविस्तर आपण माहिती द्यावी. आद्य उपक्रम कार्यान्वयन समिती ही मूळतः आद्य स्वामी शिवानंद दादाजींच्या संकल्पनेतून या ठिकाणी ही कार्यान्वयन समिती निर्माण झाली आहे. आणि ही कार्यान्वयन समितीच्या माध्यमातून संबंध साधकांना ध्यानधारणेतील सर्वोच्च अनुभव हे या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि यापुढेही जे जगात आजपर्यंत जे अनुभव आलेले नाहीत ध्यानधारणेच्या माध्यमातून ते या ठिकाणी ह्याच उपक्रमाद्वारे, ध्यान साधनेच्या उपक्रमाद्वारे मिळणार आहेत, मिळतात सुद्धा. अगदीच लहान मुलांनी सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. म्हणजे अगदी 10 वर्षापासून ते 70-80 वर्षापर्यंत कदाचित भाविक साधक या संपूर्ण शिबिरामध्ये उपस्थित होते. आणि खरंच एकंदरीत सर्वांना चांगला अनुभव जो आहे तो मिळाला आहे. अगदी लहान मुलांपासनं डॉक्टर, इंजिनियर्स ह्याही क्षेत्रातील मंडळी या शिबिरात उपस्थित आहे. आपल्यासोबत डॉक्टर कांबळे आहेत. त्यांनाही आपण त्यांना जे काही अनुभव आलेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात. डॉक्टर कांबळे सर, तुम्हाला या संपूर्ण शिबिराबद्दल काय काय अनुभव आले आणि कसा वाटला एकंदरीत संपूर्ण 3 दिवसाचा प्रवास? अच्छा, हे जे शिबिर आहे हे स्वामी शिवानंद दादाजी यांच्या कृपेने घेण्यात आलेलं आहे, त्यांच्या कृपा आशीर्वादाने. आणि या शिबिरामध्ये प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिकरित्या स्वतःच्या आत्म्याचं कल्याण कसं करायचं. आत्मा म्हणजे आपण स्वतः शरीर नसून आपण आत्मा आहोत आणि आत्मा हा चिरंजीव असतो, अमर असतो. मग त्या आत्म्याची प्रगती कशी करायची. शरीर हे एक ना एक दिवस संपणार आहे आणि आत्म्याचा प्रवास हा लॉंग रूटचा असतो.
कधीही न संपणार असतो. मग त्याची प्रगती घेण्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टींचं ज्ञान या ठिकाणी दिलं गेलं. आणि या ठिकाणी ध्यानधारणा शिबिराच्या माध्यमातून लोकांना दिव्य अनुभूती देण्यात आली. आणि यासाठी आम्ही सगळ्या टीमनी मनोभावी प्रयत्न केले की कुठल्याही येणाऱ्या भक्ताला किंवा साधकाला कुठलीही कमतरता भासली नाही पाहिजे. आणि प्रत्येकाने हे शिबिर एन्जॉय केलं चांगल्या पद्धतीने. त्यांचं म्हणजे त्यांना चांगले दिव्य अनुभव पण आले अशा पद्धतीने झाले. आणि मला खरंच असं वाटतं की या क्षेत्रामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे सगळ्या पद्धतीने त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आणि निश्चितच त्यामुळे निश्चितच यामध्ये अनेक सुसंस्कृत जो विभाग आहे, जे काही लोक आहेत त्यांसोबत महिलासुद्धा यामध्ये उपस्थित होत्या. आपण त्यांना विचारूयात की तुम्हाला काय अनुभव आला संपूर्ण शिबिरामध्ये, त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्यावी. हे शिबिर म्हणजे ध्यान साधने, स्वामी शिवानंद दादाजी यांनी ध्यान साधना कशी करावी असं हे शिबिर घेतलेलं होतं. त्यांनी ध्यान साधना कशी करावी हे भक्तांना सांगितलं. आणि त्या भक्तांची सेवा करताना आम्हाला खूप मजा आली. आम्ही स्वयंसेवक म्हणून होतो सगळेजण, आणि सेवा करताना आम्ही खूप आनंद घेतला त्यांचा. त्यांनी अनुभव घेतले आणि आम्ही त्यांची सेवा करण्याचा अनुभव घेतला. महिला विभागाचं संपूर्ण नेतृत्वाची जबाबदारी होती कारले काकू म्हणून या संपूर्ण टीमच्या एक महिला आहेत. त्यांना काय अनुभव आले त्यांनी थोडक्यात या शब्दात वर्णन करून सांगा. या ध्यानधारणा शिबिरामध्ये मी स्वामींनी आम्हाला जे सांगितलं ध्यानधारणा शिबिराविषयी ते साधकांकडून आम्ही करून घेण्याचा प्रयत्न केला. स्वामींनी टीम नेमली होती आमची. तुम्हाला थोडासा अनुभव आहे तसं तुम्ही नवीन येणाऱ्या लोकांना पण मार्गदर्शन करा आणि त्यांच्याकडून ध्यानधारणा शिबिर हे सक्सेस करून घ्या. स्वामी आम्हाला मार्गदर्शन करतच होतं. आणि स्वामीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ध्यानधारणा शिबिर सक्सेस केलेलं आहे. ते कुणा एकट्याचं काम नव्हतं, स्वामींचे आशीर्वाद आणि सर्वांच्या प्रयत्नाने आज हे ध्यानधारणा शिबिर सक्सेस झालेलं आहे. अगदीच या संपूर्ण शिबिरामध्ये प्रत्येकाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि लहान मुलांनी सुद्धा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा निभावलेला आहे. आपल्यासोबत रोहन नलगे आहेत. त्यांनाही आपण या संपूर्ण शिबिराबद्दल आलेले जे काय अडथळे असतील किंवा जे काय हे असतील त्याबद्दल त्यांना आपण प्रश्न विचारूया. तुम्हाला या शिबिराबद्दल काय अनुभव आला? अगदीच सगळ्यांच्या एकीच्या बळामुळे शिबिर यशस्वी झालेलं आहे. स्वामींचा आशीर्वाद होता सगळ्यांसोबत आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये सगळ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे हे शिबिर यशाच्या शिखरावरती आहे. या शिबिरामध्ये जी काही टीम आहे, युवा वर्ग पण आहे याच्यामध्ये भरपूर इन्वॉल्व. त्यांनी किती प्रमाणात मेहनत केलेली आहे आणि किती दिवस सुट्ट्या काढून, बरेच जणांनी सुट्ट्या काढल्या जॉबसाठी, काहींनी आपापले दुकानं बंद केलेले आहेत. कारण की 4 दिवस मोबाईलचा कुठलाही स्पर्श न होता हे यांनी घालवलेले आहेत. आणि यामध्ये अनेक गोष्टी आहेत, प्रसाद सेवा असतील किंवा स्वच्छता असेल या संपूर्ण परिसराची. ह्या संपूर्ण विभागाला एक स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. कारण की हा परिसर जो आहे हा बऱ्यापैकी दूषित होता आधी, पण संपूर्ण टीमने जवळजवळ महिनाभर हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला. त्याबद्दल काय? अगदीच हा परिसर स्वच्छ करण्यापासून संध्याकाळच्या भोजन व्यवस्थेपर्यंत या सगळ्या कामांमध्ये युवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आणि शिबिर शुक्रवार, शनिवार, रविवार असल्यामुळं खऱ्या अर्थानं 2 दिवस तर युवांना सुट्टी होती, पण शुक्रवारी सुट्टी नव्हती. शुक्रवारी देखील त्यांनी ॲडजस्ट केलं. आणि हा जो परिसर तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच दूषित होता. हे सगळं स्वच्छता मोहिमेसाठी अगदी आमचे युवा गुरु बंधू हे शिबिराच्या आधी जवळपास 15 ते 20 दिवस या ठिकाणी तळ ठोकून होते आणि त्यांचा देखील या यशामध्ये खऱ्या अर्थानं मोठा वाटा आहे. या संपूर्ण शिबिरासाठी ॲक्च्युली महाराष्ट्रातनं, भारतातनं, अगदी गुजरातमधनं सुद्धाही काही भाविक साधक या ठिकाणी उपस्थित राहिले होते. आणि त्याचबरोबर बरेचसे भाविक असेही होते की ज्यांना खाली बसताही येत नव्हतं, तर त्यांची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आली होती. तुम्हाला साधारणतः काय अनुभव होता संपूर्ण शिबिराबद्दल? हे जे शिबिर आहे आमचे गुरु स्वामी शिवानंद दादा यांच्या कृपेने यशस्वीरित्या पार पडलं. न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झाला आणि सर्वांना चांगला अनुभव आला. भास्कर कापरे काका केडगावचे हे आपल्यासोबत आहेत. त्यांनाही या संपूर्ण शिबिराबद्दल काय अनुभव आला ते सांगतात. हे ध्यानधारणा शिबिर स्वामी शिवानंद दादाजी आमचे गुरु यांच्या आधिपत्याखाली म्हणजे यांनी जे सांगितले ते सर्वजण आम्ही साधक
त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे आम्ही ते पूर्ण करीत आलो आणि जे आमचे ज्या साधका म्हणजे ज्या लोकांना आम्ही सांगितलं ते 100% इथं येण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि आमच्याकडून काही त्यांना त्रुटी राहू नये हे आम्ही पूर्णपणे त्यांना मदत केली. जय श्रीराम. विश्वात्म ओम शिवानंद दादा परिवारातर्फे इथे पागरी पिंपळगाव इथे जो ध्यानधारणा शिबिर इथं आयोजित केले गेले होते. इथे आपल्याला मी कोण आहे, मी आलो कुठून, मला कुठे जायचं, ध्यान धारणेतून ह्या साधनेतून आपल्याला कळतं. संसार करून परमार्थ करता येतो, व्यवसाय करून आपल्याला देवा भगवंताची भक्ती करता येते. हे या इथे आल्यावर आम्हाला 3 दिवसात पहिले आम्हाला माहिती होतं, पण साधकांना घेऊन पण आम्ही केलं आणि आम्ही स्वतःही केलं. आमच्या गुरूंनी आम्हाला जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याद्वारे आम्ही ते पूर्ण करत आलो. आणि तसेच इथे 400 लोकांच्या आसपास लोक साधनेमध्ये बसले होते. त्यांना जवळजवळ 90% लोकांना त्याचे अनुभव पण आले. आणि विशेष इथं सात्विक भोजन, परत रोजचं रुटीन जे होतं लवकर सकाळी 4 वाजता उठणे, 4:30-5 वाजता उठून आंघोळ करून इथे ध्यानधारणा करणे, व्यायाम करणे, योगासन करणे, प्राणायाम करणे, ते ध्यानधारणा 2 ते 3 तास, परत त्राटक, तसेच दुपारचं जेवण, सकाळचं जेवण, अल्प आहार, मिष्टान्न, जे काय आपल्याला खायचं नाही खायचं तर इथे सगळे रुटीनमध्ये आपल्याला देण्यात आले. आणि जे सात्विक भोजन केल्यामुळे का सात्विक विचाराने आपलं ध्यान धारण्यातून आपल्याला मूळ आपल्या परमतत्वाची आपल्याला प्राप्ती होते. ह्या इथे आपल्या 3 दिवसामध्ये योग्यरित्या यशस्वीरित्या आम्ही प्रयत्न केला आणि ओम शिवानंद दादाजीतर्फे आशीर्वादाने हा कार्यक्रम सफल झाला असं. या शिबिरामध्ये धनंजय सरकारजी आणि माऊली माताजी यांचाही अगदी फार मोलाचा वाटा आहे, कारण की यांनी बरेचसे उपक्रम राबवले होते या संपूर्ण कार्यक्रमामध्ये. जसं की व्यायाम, योग शिबिरसुद्धा यांनी स्वतः यामध्ये सहभाग घेऊन आणि साधकांकडनं ह्या गोष्टी करून घेतल्या होत्या. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती. आमचे परमपूज्य धनंजय सरकारजी आणि माऊली माताजी यांच्या आधिपत्याखाली हे शिबिर संपन्न झालं आहे. आद्य स्वामी शिवानंद दादाजींच्या कृपा आशीर्वादाने हे संबंध साधकांना दिव्य अनुभूती या ठिकाणी मिळालेली आहे आणि ह्या अनुभवाच्या शिबिरावरच आमची पुढची वाटचाल संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर राहणार आहे. त्याचे विविध शिबिरं आम्ही भारतभर या पुढच्या कालखंडात घेणार आहोत. धन्यवाद. असा हा संपूर्ण प्रवास जो 3 दिवसाचा आज सफल झालेला आहे आणि खरंच आद्य उपक्रम कार्यान्वयन समितीने खूप चांगल्या पद्धतीने ही संपूर्ण टीम आहे आद्य उपक्रम कार्यान्वयन समितीची. एकदा पॅन करून दाखवा सर्वांना. या संपूर्ण टीमने अजूनही काही पडद्यामागचे सदस्य आहेत जे येऊ शकलेले नाही आहेत, कारण की त्यांची सेवा चालू आहे. तर असेही लोक आहेत. खूप हा जो ग्रुप आहे हा जवळजवळ एक 50-60 जणांचा ग्रुप असेल साधारण. या सर्वांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम सफल केलेला आहे. नक्कीच यापुढेही आद्य उपक्रम कार्यान्वयन समिती ही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही कार्य करत राहील आणि या समितीच्या माध्यमातून आपण नक्कीच सर्वांपर्यंत ध्यानधारणा, योग शिबिर आणि अध्यात्माचं महत्त्व समजवूयात. आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत केली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. धन्यवाद.
हे शिबिर 3 दिवसीय शिबिर अतिशय उत्साहात पार पडलं, अतिशय यशस्वी झालं. याबद्दल मी सर्व संयोजकांचे, आयोजकांचे आणि आमचे परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि ज्या साधकांनी सहभाग घेतला त्यांचेही आभार मानतो. आणि हे यशस्वी शिबिर झाल्याबद्दल पुन्हा एकदा मला अतिशय आनंद होत आहे. तर यामध्ये सर्वांनी पुन्हा सहभागी व्हावं हे सर्वांना मी आवाहन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय श्री दादाजी.